फॅन बंद कर. हाय माझ्या ताई मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी खूप दिवसानंतर. आज मी वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आणि तो म्हणजे खूप दिवस झाले OTG आणलेला आहे मी, पण त्याच्यामध्ये काही केलेलं नव्हतं. तर आज फर्स्ट टाइम मी OTG मध्ये करणार आहे. ते म्हणजे चिकन तंदुरी. आणि चिकन तंदुरी माझी पहिल्यांदा करत आहे मी. तर ते कशी होते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर आता आपण चिकन तंदुरीची रेसिपी बघूया. हे मी कशा प्रकारे करते ते. आजपर्यंत मी गॅसवरच केलेलं आहे, पण आता मी OTG मध्ये करत आहे. आणि ते पाहायला आता मी कशा प्रकारे करते ते. चिकन तंदुरीसाठी मी पोहे खायचे 3 चम्मच दही घेतलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे मी. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. हे चिकन घेतलेलं आहे मी. आणि चिकन माहीत आहे का, मला जास्त करायचं होतं, पण माझा फर्स्ट टाईम आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं मग कसं होते आपल्या चॅनल, चांगलं होते की नाही, तर त्यासाठी मी कमीच घेतलेलं आहे हे. तर आता मी तुम्हाला दाखवते मी कशी करते ते. हे घेतलं मी दही, पोहे खायचे 3 चम्मच दही घेतलं मी. आणि हे घेतलं अद्रक लसूणची पेस्ट, नंतर गरम मसाला आणि आपली हळद, आणि नंतर घेतलं मी तिखट आणि चवीनुसार मीठ टाकू आपण याच्यामध्ये. हे आपण मिक्स करून घेऊया. हे आता सगळ्या पीसेसला लावलं मी, एकदम मिक्स केलं हे सगळीकडे दही वगैरे. हे बघा, हे चिकन माहीत आहे का, अर्धा घंटा मॅरिनेट करायला ठेवलं होतं मी, आणि ते पण फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आता आपण आता तेल लावू. माझ्याकडे ब्रश नाही आहे मला, कारण की OTGचं सामान पण आणायचं आहे, त्याच्यामुळे कसं मी हातानंच लावते. आता आपण हे पीसेस याच्यामध्ये ठेवू. आता मी हे पहिल्यांदा करत आहे, त्याच्यामुळे कसं मला तसं धास्ती आहे, उलटी की नाही बरोबर. एक्साइटमेंट आहे मला, लेकराची आहे, माझी पण आहे. असं ते करू आपण, पण चांगलं झालं पाहिजे, कारण की मी पहिल्यांदा करत आहे ना, त्याच्यामुळे मग पाहू आता चांगलं होते की नाही. आता जास्त करणार होते मी, कारण की सगळ्यांना देणार होती, पण म्हटलं आपण पहिले हे कमी चिकन घेऊ, आपण पहिले ट्राय करू आपण, नंतर मग सगळ्यांना बोलवू हे खायला, आपण आपली चिकन तंदुरी खायला. आता माझा हा पहिला अनुभव आहे OTGचा. पाहू आता कशी होते तंदुरी. तर पण ती गॅसवर केलेली आहे मी, तर OTG मध्ये केलेली नाही. तर पाहू आता, तुम्हाला पण सगळं शेअर करते मी.
म्हटलं क्रिस्प दाखव. आता आपण हे ठेवलेलं आहे आणि माहित आहे का खाली ट्रे पण आहे. म्हणजे हे खाली पडलं ना तर आपला OTG खराब होणार नाही आहे. तर त्याच्यामुळे मग आता काही टेन्शन नाही खाली पडलं तर. चला तर आता मी टायमर लावून देते. 200 टेम्परेचर केलेलं आहे मी, 200 टेम्परेचर. आणि हे बघा या साईडनं करते मी. आणि चिकन तंदुरी करायचं असलं ना तर हे या मोडवर ठेवायचं. आणि हे फंक्शन दिलेलं आहे तिथं. हे खालचं जे आहे ना याच्यावर हे करायचं आहे बघा, हे लावलेलं आहे. आता हे ऑफ आहे, आता आपण ऑन करू. आणि टायमर लावते मी 15 मिनिटाचा. हे बघा ताईंनो, अशा प्रकारे आपली चिकन तंदुरी होत आहे. आणि खाली माहीत आहे का ट्रे पण आहे. सामने काही ट्रेमध्येच पडते आणि आपलं OTG खराब पण होत नाही. मी याला 15 मिनिटाचा टायमर लावलेला होता. तर आता आपले 15 मिनिट संपले. आता आपण हे माहीत आहे का उलटे करून ठेवू आपण. तर आता मी याचं उघडते गेट. आता आपण ही काढू आणि नंतर मग परत उलट ठेवू. सेल्सिअस आणि या मोडवर ठेवलेलं आहे आपण, हे बघा. आणि नंतर मग हे फंक्शन जे आहे ना ते खालच्या याच्यावर ठेवलेलं आहे. आणि टायमर लावलेला आहे मी. पहिल्यांदा 15 मिनिट लावलेला होता. मग ते पलटून जे ठेवलं ना मी, तर तेव्हा टायमर लावला मी 20 मिनिट. तर आपले आता 20 मिनिट होत आहेत. 20 मिनिटानंतर मग दाखवते तुम्हाला. हे बघा होत आहे आता. 20 मिनिटात संपत येत आहे. नंतर मग तुम्हाला दाखवते मी. एवढी एक्साइटमेंट आहे ना मला पण आणि मुलांना पण. तर पवार मी पण अधूनमधून जात आहे टायमर संपला की काय. पण टाईम संपला ना तर ते आवाजच करते, हे आपल्याला माहीत आहे. पण आता ते संपल्यानंतर मग चिकन तंदुरी कशी होती हे तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे मी. आज OTG मध्ये पहिल्यांदा चिकन तंदुरी केली मी. तर त्याच्यामुळे असं वाटते कशी होती कशी नाही. तर पाहू आता आपण. हे बघा आपली तंदुरी, चिकन तंदुरी. आणि एवढं छान झालं नाही बा, क्रिस्पी पण झालं. काही केलं ना ताईंनो, जर ते चांगलं झालं ना तर खूप छान वाटते मनाला. आणि मला पण तेवढं छान वाटत आहे. आणि फर्स्ट टाईम होता माझा, त्याच्यामुळे मग चांगलं झालं. हे बघा, मला वाटलं बिघडते की काय, बरोबर होते की नाही, पण खूप छान झालं. ऑप्शन वगैरे असतात म्हणा, आपल्याला जर आलं नाही तर आपण बघू शकतो यूट्यूबवर वगैरे किंवा. पण तरी कधी कधी काय होते नाही चांगलं होत. त्याच्यामुळे मग मला वाटलं होते की नाही चांगलं. अन्नू तू टेस्ट करून दाखव मला.
खरोखर सांगा, चांगलं झालं की कसं झालं? अनुबाळा, दुसरा घास खाऊन घे. पहिल्या याच्यात समजलं नाही का? सांग मग आता. खरंच आवडलं? मुलांना आवडलं तर कसं आपल्याला पण चांगलं वाटते. आजची रेसिपी खरोखर मला म्हणजे भीती वाटत होती, चांगलं होते की नाही चिकन तंदुरी. पण चांगलं झालं ना. आपल्याला खूप चांगलं वाटते. मुलांनी चांगलं खाल्लं, कारण की वाया नाही गेलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मला वाटत होतं की वाया जाईल काय आपलं एवढं केलेलं. तर चांगलं झालं आणि आज मी एवढी खुश आहे ना. तर आता हळूहळू तुम्हाला ओ टी जीमध्ये मी काय काय करणार आहे याच्या रेसिपीज येतील तुम्हाला आणि पाहाल तुम्ही. आणि ही रेसिपी पण स्किप न करता पाहाल. माझी एकदम इझी आहे, एकदम म्हणजे काहीच आपल्याला बाहेरून वगैरे काही आणावं नाही लागत. एकदम साधी रेसिपी आहे ही चिकन तंदुरी. तुम्ही पण करून पाहाल घरी. आणि मुलांना खरोखर खूप आवडते चिकनचा प्रकारच माहीत आहे का? मुलांना खूप आवडते. माझ्या तर मुलांना खूप आवडते आणि त्याच्यामुळे म्हटलं आता आपण चिकन तंदुरी करू. चला, तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक कराल, शेअर कराल. धन्यवाद ताईंनो.